नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा आणि गंभीर विषय मी आपल्या समोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा आहे की आपण थंबनेल मध्ये टायटल मध्येच शब्द पाहिला असेल की ही पैदास कोणाची, आणि त्यामुळं आपण हा व्हिडिओ आवर्जून पाहण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे याची मला जाणीव आहे. डीएस न्यूज आजपर्यंत जी माहिती देते ती सत्य आणि परखडपणे देते. तुमच्यासारख्या प्रेक्षकांनी, कोट्यवधीच्या प्रेक्षकांनी डीएस न्यूजला आजपर्यंत प्रतिसाद दिलेला आहे. ही माहिती तुम्हाला आवडली तर निश्चितपणे हा व्हिडिओ आणि माहिती जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, कारण समाज जागृतीचं काम डीएस न्यूजच्या माध्यमातून आम्ही सातत्यानं करत आहोत. मित्रांनो, विषय असा आहे, मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणी देत आहेत. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मराठा समाज हा कुणबी आहे आणि कुणबी हा ओबीसी प्रवर्गात येतो आणि त्यामुळं मराठा समाजाच्या मराठवाड्यातल्या कुणबीच्या नोंदी आजपर्यंत शोधल्या गेल्या नव्हत्या. त्या शोधा आणि त्यासोबत उर्वरित महाराष्ट्रामध्ये जिथंही मराठा समाज आज आहे, ज्यांच्या कुणबीच्या नोंदी शोधल्या गेल्या नाहीत, त्याही शोधा आणि मराठ्यांना कुणबीच्या नोंदी शोधल्यानंतर ओबीसी प्रवर्गातलं किंवा ओबीसीचं आरक्षण त्यांना द्या, ही मागणी जरांगे पाटलांची आहे आणि ही मागणी ते राज्य सरकारकडे काढतायत. आता राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, एकनाथराव शिंदे आहेत आणि अजितदादा पवार आहेत. यांच्याकडे एखादा समाज, एखादा जात समूह आपल्या हक्कासाठी, आपल्या न्यायासाठी लढा देत असेल, मागणी करत असेल, तर त्याविषयीची प्रतिक्रिया देणं किंवा त्यांची मागणी योग्य आहे की चुकीची आहे हे सांगण्याची जबाबदारी आणि काम त्या राज्य सरकारची आहे, मुख्यमंत्र्यांची आहे, जबाबदार प्रतिनिधींची आहे. जरांगे पाटील सरसकट मराठा समाजाला कुणबीचं आरक्षण द्या किंवा ओबीसीचं आरक्षण द्या असं ते म्हणतायत. त्यासाठी हैदराबाद गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल, बॉम्बे गॅजेट असेल, या पद्धतीचे गॅजेटचा विचार करून, अभ्यास करून मराठा समाज कुणबी कसा आहे याचे पुरावे तुम्हाला तिथं मिळतील. आणि जर ते पुरावे मिळाले तर आम्ही ओबीसी प्रवर्गात येतोय हे राज्य सरकारला सातत्यानं सांगतायत आणि त्यासाठी ते आंदोलन करतायत. ते स्वतः आमरण उपोषण करतायत, ते स्वतः रस्ता रोको आंदोलन करतायत, लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करतायत आणि भाषा सरकारच्या विरोधात बोलतायत. कारण इतके वर्ष मराठा समाजावर अन्याय झालाय, त्याला न्याय द्या ही त्यांची भूमिका आहे. जे मराठा आरक्षणाला विरोध करतात किंवा जरांगे पाटलांच्या विरोधात जे कोणी बोललं, जरांगे पाटलांनी त्याच्याही विरोधात आपले शब्द वापरले. भलेही ते ग्रामीण भागातले आहेत, बोलण्याची भाषाही त्यांची अनेक वेळा चुकली असेल, परंतु जो नेता त्यांच्या विरोधात बोलला, आरक्षणाच्या विरोधात बोलला, त्याच्या विरोधात जरांगे पाटील बोलले. हा इतिहास आम्हा सगळ्यांना माहिती आहे. आता प्रश्न असा आहे की जरांगे पाटलांचं मराठा आरक्षण लढा सुरू झाल्यानंतर या लढ्याला विरोध करण्यासाठी लक्ष्मण हाके, जे आजपर्यंत कुणाला माहित नव्हते, जे काही थोड्याफार लोकांना माहित असतील, त्यांनी निवडणुकाही लढल्या, अनेक राजकीय पक्षामध्ये सुद्धा ते गेले, शेवट ते शरद पवार यांच्याकडे उमेदवारी मागण्यासाठी सुद्धा गेले होते. त्यांना उमेदवारी मिळाली नाही. ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही गेले होते. अनेक पक्षांच्या नेत्याकडे फिरून आलेले लक्ष्मण हाके ज्यावेळेस निवडणूक लढले त्यावेळेस त्यांचं मतदान किती पडलं हेही याबद्दलचं व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय. 2,500 ते 5,000च्या मतांमध्ये थांबलेले लक्ष्मण हाके हे अचानक मराठवाड्यामध्ये आले. पश्चिम महाराष्ट्रातले आहेत, ते मराठवाड्यामध्ये आले. वडीगोद्री या ठिकाणी त्यांनी आंदोलन केलं. त्यांच्यासोबत जे की विद्यमान मंत्री असलेले छगनराव भुजबळ यांचे चेले नवनाथ वाघमारे, हाही कार्यकर्ता कुणाला माहित नाही. याही कार्यकर्त्याचं समाजासाठी काय योगदान आहे याविषयी अजूनही चर्चा कुठं झालेली नाही. परंतु लक्ष्मण हाकेच्या सोबत, म्हणजे धनगर समाजातील प्रतिनिधी आंदोलन करतोय, त्यासोबत माळी समाजाचा एक प्रतिनिधी असला पाहिजे म्हणून छगन भुजबळ यांचा पिद्दू हा नवनाथ वाघमारे लक्ष्मण हाकेंच्या सोबत वडीगोद्रीला आंदोलनावर बसले. या दोघांनी आमरण उपोषण केलं. आता या दोघांचा प्रश्न काय होता की मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण देऊ नये, म्हणजे आमच्या ओबीसी प्रवर्गामध्ये मराठ्यांना घेऊ नये, हा मुद्दा होता. जर असं असेल तर त्यांनी आंदोलन सरकारच्या विरोधात करणं गरजेचं होतं किंवा सरकारच्या दारामध्ये आपल्या मागण्या घेऊन जाणं गरजेचं होतं. परंतु असं दोघांनीही केलेलं नाही. या दोघांनी थेट मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात आक्रमकपणे भाषा वापरली. केवळ जरांगे पाटलाच्या विरोधात नाही तर यांना बळ मिळत गेलं, राजकीय पाठबळ मिळत गेलं आणि त्या राजकीय पाठबळाच्या बळावर लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंनी जरांगे पाटलासोबत राजकीय व्यक्तींना सुद्धा टार्गेट करायला सुरुवात केली. असो, तो त्यांचा मुद्दा आहे.
ते कोण कोणाच्या विरोधात बोलतं याच्याशी आपल्याला घेणं देणं नाहीये. कारण एकानं कार्य केलं तर दुसरा आर्य म्हणतो आणि एकानं आर्य केलं तर दुसरा कार्य म्हणतो. एकानं एक कानसुलात मारली तर तुम्ही त्याच्या 2 कानसुलीत मारा, याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. परंतु या दोघांना पाठबळ कुणाचं आहे ही ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस स्पष्टपणे लक्षात येत आहे की लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे जे दोघं जे महाराष्ट्रामध्ये फिरतायत, आंदोलन करतायत आणि अर्वाच्य भाषा वापरतायत, यांच्या पाठीमागं भारतीय जनता पार्टी आहे आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस आहेत अशी जनभावना महाराष्ट्राच्या मनामध्ये झालेली आहे. आणि त्यासोबत छगन भुजबळ जे ओबीसीच्या गटाचं राजकारण करू पाहतायत ते नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाकेच्या पाठीमागं आपलं बळ देत आहेत हेही लक्षात आलंय. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे हे एखाद्या नेत्यावर, एखाद्या राजकीय गटावर बोलत असतील तर त्याचंही महाराष्ट्राला घेणं देणं नाही. कारण कोणत्याच राजकीय पक्षातले नेते एकमेकांवर तोंडसूक घेत आहेत ते काही धुतल्या तांदळासारखे नाही आहेत. पण लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी थेट आता मराठा समाजाबद्दल वक्तव्य केलेलं आहे, मराठा जातीच्या लोकांबद्दल व्यक्त केलेलं आहे, मराठा समाजातील आया बहिणींच्या विरोधात वक्तव्य केलेले. ते अत्यंत संतापजनक आहे, चीड निर्माण करणारं आहे आणि 2 जातीमध्ये दंगली घडवणारं वक्तव्य आहे. हे महाराष्ट्रात आता भावना झालेली आहे. मुंबई या ठिकाणी जरांगे पाटील मराठा समाजानं आंदोलन केलं, त्यांची गैरसोय त्या ठिकाणी झाली. कशा कशा पद्धतीने त्यांनी आंदोलन केलं हे संपूर्ण माध्यमांच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी पाहिलंय. डीएस न्यूजच्या माध्यमातून मी सुद्धा त्याचं वर्णन या ठिकाणी आपल्याला घडवलंय. प्रश्न असा आहे की नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके यांनी बीड जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यामध्ये सभा घेतलेल्या आहेत जरांगे पाटलांचं आंदोलन संपल्यानंतर आणि राज्य सरकारनं त्यांना GR दिल्यानंतर. आता राज्य सरकारनं जो GR दिलाय, मुख्यमंत्र्यांनी तो GR दिलाय, या दोघांचा लढा हा राज्य सरकारच्या विरोधात असणं गरजेचं होतं. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळानं तो GR जर दिला असेल तर त्या मंत्रिमंडळातल्या नेत्यांच्या विरोधात बोलणं गरजेचं होतं, तेही लोकशाही मार्गानं. परंतु तसं घडत नाहीये. नवनाथ वाघमारे हा बीड जिल्ह्यामध्ये आल्यानंतर मराठा समूहाबद्दल बोललाय, मराठा जातीबद्दल बोललाय आणि तो बोलताना असं म्हणतोय की हे मराठा मुंबईमध्ये गेले, आंदोलन केलं, यांनी तिथं इतकी घाण केली, ही घाण करणारे मराठ्यांची औलाद नाही तर ही निजामांची पैदास आहे, ही निजामांची औलाद आहे. अशा पद्धतीचं संतापजनक वक्तव्य संपूर्ण मराठा समाजाबद्दल केलेलं आहे. यालाच लक्ष्मण हाके यांनी जोड देत त्यांनी सुद्धा सांगितलंय की मराठवाडा हा महाराष्ट्रामध्ये आला, इथं निजामांची सत्ता होती, निजाम गेले, परंतु या ठिकाणी आलेले हे ओबीसी प्रवर्गात घुसू पाहणारे मराठे हे निजामांच्या औलादी आहेत, यांना रोखलं पाहिजे, अशा पद्धतीनं मराठा समाजाच्या विरोधात बोलला. दुसरा भाग असा आहे की लक्ष्मण हाकेंनी हे बोलत असताना बीड जिल्ह्यामध्येच एक बैठक घेतली, सभा घेतली आणि त्या ठिकाणी सांगितलं की आता मराठा तुम्ही ओबीसी मध्ये आलात म्हणजे तुम्ही आमच्यात आलात, आता तुमचा आमचा लग्न सोहळा व्हायला पाहिजे, आमची 11 मुलं तयार आहेत, आता तुमच्या मुली द्या. म्हणजे मराठा समाजाच्या मुलींबद्दल, आया बहिणींबद्दल लक्ष्मण हाकेंनी या ठिकाणी संतापजनक वक्तव्य केलेले आहे. आणि यामुळं मराठा समाज जो काही मोठ्या संख्येनं महाराष्ट्रामध्ये आहे यांच्यामध्ये संतापाची लाट आहे. आया बहिणी तर चिडलेल्या आहेत, परंतु तरुण वर्ग सुद्धा संतप्त झालेला आहे. आणि हे सगळं जे घडतंय हे उघड्या डोळ्यानं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहतायत, जे या राज्याचे गृहमंत्री सुद्धा आहेत. ज्या ठिकाणी 2 जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही मंडळी करतायत, एखाद्या जात समूहाच्या विरोधात खालच्या पातळीला जाऊन बोलतायत, त्यांच्या आया बहिणीविषयी बोलतायत, या निजामांच्या पैदाशी आणि निजामांची औलादे म्हणून बोलतायत. अशा वेळेला मराठा जनसमुदाय जर त्या ठिकाणी संतप्त झाला आणि उद्रेक झाला तर राज्यात काय स्थिती होऊ शकते याची जाणीव मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना नाही का? 100% आहे. अजित पवारांना नाही का? त्यांनाही आहे. एकनाथ शिंदेना नाही का? त्यांनाही आहे. आणि यांना जे पाठबळ देत आहेत ते भारतीय जनता पार्टीचे नेते, मंत्री आणि छगन भुजबळ यांना याची जाणीव नाही का? तर आहे. मग सगळं असताना असं काय घडतंय? कारण या दोघांना मराठा समाजाच्या विरोधामध्ये अशा पद्धतीचे वक्तव्य करून मराठा समाजाला आपल्या अंगावर घ्यायचंय. म्हणजे लक्ष्मण हाकेंच्या अंगावर जर मराठा बांधव गेले तर मराठा विरुद्ध धनगर समाज हा वाद पेटेल. धनगर समाजामध्ये संदेश जाईल की आपल्या समाजाच्या माणसाला किंवा नेत्याला मराठ्यांनी मारलंय आणि त्यामुळे धनगर मराठ्या विरुद्ध वाद करतील, दंगल करतील, त्या ठिकाणी मारामाऱ्या करतील.
नवनाथ वाघमारे याला जर मारलं मराठ्यांच्या संतप्त तरुणांनी, तर मग माळी समाजाच्या एका नेत्याला, माळी समाजाच्या कार्यकर्त्याला मराठ्यांनी मारलं म्हणून माळी समाज हा मराठा यांच्यामध्ये वाद निर्माण होईल, ते निर्माण होईल आणि हेच तर या राज्यकर्त्यांना पाहिजे असा संदेश महाराष्ट्रामध्ये गेलाय. एकंदरीत या दोघांनी, लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंनी मराठ्यांना निजामाची अवलाद किंवा निजामाची पैदास म्हटल्यानंतर मराठा समाजातून संतप्त प्रतिक्रिया येणं साहजिक आहे. प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावामध्ये माता भगिनी आंदोलन करतायत. लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारेच्या फोटोला चपलानं मारतायत. एवढंच नाही तर बीड जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या अनेक पोलीस ठाण्यांमध्ये या वक्तव्याच्या विरोधात, अवमानकारक वक्तव्य केल्याच्या विरोधात गुन्हे दाखल झालेत. ही सगळी घटना मी आवर्जून यासाठी सांगतोय की मराठा समाजातून आता प्रतिक्रिया येत आहेत की मराठा समाजाला विचारणारे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे ह्या कोणाच्या पैदाशी आहेत. एका हाताने टाळी वाजत नाही. तुम्ही ज्या पद्धतीची भाषा समाजाच्या विरोधात बोललायत, समूहाच्या विरोधात बोललायत, तो समूह लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांना तर माफ करणार नाहीच, पण यांच्या पाठीमागून जे कोणी या पद्धतीचं राजकारण करू पाहतंय त्यांना सुद्धा समाज माफ करणार नाही, हे मी पुन्हा आवर्जून सांगतोय. आणि म्हणून मराठा समाजाचे प्रतिनिधी बोलतायत की हे दोघं नेमक्या कुणाच्या पैदाशी आहेत, या निजामांच्या नाजायज पैदाशी आहेत का, असा प्रश्न सुद्धा मराठा समाज या ठिकाणी उपस्थित करतोय. मित्रांनो, या पद्धतीची सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये कधी भाषा आपण ऐकली नाही. या पद्धतीचं एखाद्या जात समूहाला कोणी बोललं तर त्याचे काय परिणाम होतील याची जाणीव तुम्ही आम्ही करतोय. आज गुजरातमधील काही व्यापारी ज्यांचे आडनाव मोदी होते, त्यांनी लाखो करोडोंचं कर्ज घेतलं होतं आणि ते कर्ज बुडवून, भ्रष्टाचार करून देश सोडून ते बाहेरच्या देशामध्ये गेले. त्यावेळेस एका राजकीय पक्षाच्या नेत्यानं वक्तव्य केलं होतं की गुजरातमधून भ्रष्टाचार करून दुसऱ्या देशात पळून जाणारे सगळे मोदीच कसे. या एका वक्तव्यावर संपूर्ण गुजराती मंडळीनं आक्षेप नोंदवला होता. त्या नेत्याच्या विरोधात गुन्हाही दाखल झाला होता आणि त्या पद्धतीचं त्याच्यावर शासन सुद्धा झालं होतं. या ठिकाणी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे संपूर्ण मराठा समूहाच्या, मराठा जातीच्या विरोधात बोलतायत, लेकीबाळींबद्दल बोलतायत, ही निजामाची पैदास आणि अवलाद आहे अशा पद्धतीचे शब्द वापरतायत. या ठिकाणी जर मराठा समाजाने या दोघही कोणाच्या पैदाशी आहेत आणि निजामांच्या नाजायज अवलादी आहेत का असा प्रश्न जर उपस्थित केला तर यातून काय नेमकं बाहेर निघतंय, महाराष्ट्राला काय पाहायचंय, हा प्रश्न उपस्थित होतोय. आणि त्यामुळे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना डीएस न्यूजच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना मी या ठिकाणी सांगतोय. तुम्ही निश्चितपणे आंदोलन करा. तुम्ही तुमच्या समाजाचं आरक्षण वाचवण्याचा प्रयत्न करा किंवा तुम्हाला ज्या प्रवर्गात, ज्या वर्गात जायचंय त्यासाठी तुम्ही आंदोलन करा. लोकशाहीच्या मार्गाने करा. राज्यकर्त्यांच्या विरोधात बोला, राजकीय पक्षांच्याही विरोधात बोला. ज्यांनी तुमच्यावर अन्याय केलाय त्यांच्यावरही बोला. परंतु तुम्ही जी भाषा समाजाच्या विरोधात बोलतायत, लेकीबाळींच्या विरोधात बोलतायत, हे महाराष्ट्र खपून घेणार नाही. हे जाणीव मनामध्ये ठेवा. जर उद्या तुमच्या हे प्रकरण अंगलट आलं तर मग मात्र एखाद्या जातीवर किंवा समूहावर दुसऱ्याने हल्ला केलाय अशा पद्धतीचे वक्तव्य करून स्वतःची छाती बडवून घेण्याचा प्रयत्न करू नका. त्याला तुमचाही समाज साथ देणार नाही. आज तुम्ही एका जातीच्या, समूहाच्या विरोधात आणि लेकीबाळींच्या विरोधात बोललाय. आज तो समाज आजही गप्प आहे. तसं पाहिलं तर मराठा समाज हा लढवाई आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श घेऊन संपूर्ण राज्यात आणि देशामध्ये उभा राहिलेला हा मराठा समाज आहे. यांनी लाखोंचे मोर्चे काढलेत, कोट्यवधींचा समूह जमून सभा घेतल्या आहेत, परंतु कुठेही आक्रमकपणा दाखवला नाही, कुठेही आक्रस्ताळपणा दाखवलेला नाही, कुठेही उद्रेक केलेला नाही. याची जाणीव आपण ठेवा. पण हा संयम जर तुटला तर मग मात्र तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पळता भुई कमी होईल, कुठेही जाता येता येणार नाही असा इशारा सुद्धा जरांगे पाटलांनी थेटपणे या ठिकाणी पहिल्यांदा दिलेला आहे. कारण जरांगे पाटलांना आपल्याविषयी कोणी बोललं तर राग आलेला नाही, संतापही व्यक्त केलेला नाही, परंतु संपूर्ण समाजाबद्दल बोलणं, मराठ्यांबद्दल बोलून त्यांच्या लेकीबाळांबद्दल बोलल्यामुळं जरांगे पाटील हे संतप्त झालेले आहेत. परंतु अजूनही ते संयमी आहेत.
हा संयमाचा बाण तोडण्याचा प्रयत्न लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे तुम्ही दोघं करू नका. आणि यांच्या पाठीशी जर कोणी असेल त्यांनी समजून घ्या, तुम्ही सुद्धा लपून झाकून राहिलेले नाहीयेत. या दोघांच्या पाठीमागं देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, त्यासोबत छगन भुजबळ आणि आणखी काही नेते आहेत. हा समाजामध्ये संदेश गेलाय, समाजामध्ये तशी भावना झाली आहे आणि त्यामुळं या दोघांकडून होणाऱ्या चुका यांच्याकडून होत आहेत. हा जो काही संदेश जनतेमध्ये गेलेला आहे किंवा जातोय याचे परिणाम दुरोगामी होतील हे समजून घ्या. ही घटना मला आपल्याला सांगणं गरजेचं होतं. आज धनगर समाज बांधव असतील, माळी समाज बांधव असतील, हे मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून राज्यामध्ये काम करतायत. गाववाड्याची भाषा करणारे लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांनी समजून घेतलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या गाववाडी वस्ती तांड्यावरती मराठा आणि हे सगळे समाज एकत्रितपणे वागतायत, एकत्रितपणे राहतायत. शेतीचे कामं असतील, लग्नाचे कामं असतील, दुःखाचे प्रसंग असतील, एकमेकांच्या सुखदुःखात एकत्र येत आहेत. आज असे कित्येक गाव आहेत की ज्या गावामध्ये, गाववाड्यामध्ये हा जो काही ओबीसी समाजातला, ओबीसी प्रवर्गातल्या जाती आहेत त्यांचे 1-2 कुटुंब आहेत, 2-4 कुटुंब आहेत, खूप झालं 25 घरं असतील किंवा काही ठिकाणी 100 माणसं असतील. परंतु त्या ठिकाणी मराठा समाजाची संख्या ही 90%, 80%, 75%. काही गावांमध्ये मराठा समाजाची 5-25 घरं आहेत, संख्या 100 नसेल. तिथं वंजारी समाज असेल, धनगर समाज असेल किंवा माळी समाज असेल, यांची संख्या जास्त आहे. परंतु तरी सुद्धा एकमेकांना धरून ते आजपर्यंत जगत आलेत, प्रगती करत आलेत. परंतु अशा पद्धतीचा जातीय वाद निर्माण झाला, जर दंगल घडली तर या लोकांचा विचार तुम्ही करणार आहात का नाही? कुठं जाईल महाराष्ट्र? हेच भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत कॅम्पेन राबवलं होतं. कोठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? आज तोच प्रश्न या ठिकाणी विचारायचा आहे. कोठं घेऊन जायचा आहे महाराष्ट्र? कोठे गेलाय आपला महाराष्ट्र? अजूनही सावरा. या दोघांना बोलताना आळा घाला, नसता उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला कोणीही रोखू शकणार नाही याची जाणीव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे. त्यांनी तात्काळ कारवाई करणं आणि या संदर्भात आपली भूमिका स्पष्टपणे निभावणं अत्यंत गरजेचं आहे. तरच हा महाराष्ट्र एकसंघ राहील, सुसंस्कृतपणा टिकून राहील, असं माझं स्पष्टपणे मत आहे. मित्रांनो, जे मला योग्य वाटलं, जी भावना वाटली, मी तुमच्यासमोर माझं मत व्यक्त केलंय. तुमचं मत काय आहे तात्काळ या व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये निश्चित द्या. कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते, ती अत्यंत अभ्यासू असते, म्हणून आमच्यासाठी महत्त्वाची असते. मित्रांनो, पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.